नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सततच्या पावसानं जमिनीचा काही भाग अचानक धसला आणि त्यामध्ये एक कार चक्क खड्ड्यात कोसळली। ही घटना शहरातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या गेटसमोर घडली। कारचे चालक प्राध्यापक चंद्रशेखर येंगळे गाडी चालवत असताना अचानक रस्ता खचल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ चालत्या गाडीतून बाहेर उडी मारली। त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। अचानक जमीन खचल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। सततच्या पावसामुळे अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहावं असं आवाहन केलंय। एक आमच्या माननीय प्रोफेसरची आहे, टीचर आहे, ते गाडी बाहेर काढताना अचानक एक टायर त्याचा खड्ड्यामध्ये गेल्यामुळं ते पुन्हाच गाडी तिथं मध्ये खड्ड्यामध्ये गेली होती आणि महापालिका यंत्रणेद्वारे फायर ब्रिगेडची यंत्रणा होती, आमच्या DMC महापालिका सर्वांनी मशगत करून 2 जेसीबी सहाय्याने त्याला आम्ही कारवरी काढलेली आहोत। इथं माहिती घेतली असता असं मला कळालं की सदरी इथं एक जुना नाळा होता जे काळांतरानं अलिप्त झालेला आहे आणि ते आज काही वर्षानंतर ते पोकळ झाल्यामुळं सदरी कार मध्ये गेलेलं दिसून येते। कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा घरी निघालो तेव्हा आमच्या कॉलेजच्या गेटच्या समोर थोडासा खड्डा होता। तो खड्डा चुकून मी जाण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचं एक चाक मध्ये धसलं आणि मी दरवाजा काढून बाहेर पडलो। त्यानंतर थोडं करत पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये धसली आणि सुदैव की मी बाहेर पडलो, तर मी बाहेर पडलो नसतो तर गाडी सकट मीही मध्ये अडकलो असतो आणि कदाचित फार मोठा अनर्थ झाला असता।